जमा करायचे. पंचांनी ताबा घ्यायचा आहे. पंचांनी ताबा घ्यायचा आहे. वीर 11 संघाचा 12वा प्रतिनिधी दरम्यान फलंदाजीला आलेले ते स्ट्राईक बॅट्समन आहे ते अजय झुगरे व नॉन स्ट्राईकला आहे ते मंगेश. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. रवी प्रथम गोलंदाज वीर 11 संघाकडनं. सामना करेल तो अजय. स्वयंसेवकांनी बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. पहिला चेंडू पंच नो चेंडू. एक धाव. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. संघाची धावसंख्या दिली 2. बिनबाद 2. एक चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट मारा करेल तो रवी. त्याचा सामना करेल तो अजय. वाईट चेंडू अवांतर 1 धाव. गोलंदाजाला मात्र सूर गवसत नाही या ठिकाणी. पहिल्यांदाच या मैदानावरती रबर बॉल स्पर्धा आयोजित करण्यात आलेले. आणि हा उतुंग असा षटकार अजयच्या बॅटमधनं. लेग साइडला बाउंड्रीवरती कमिटीचे धडाडीचे सदस्य बाळा मोरे, संदीप गवारे, आपण बाउंड्रीवरती ताबा घ्यायचा लेग साइडचा. स्थिती आताची पहिल्या षटकातील 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत आणि त्याच्यावरती 9 धावा कसारा संख्या झालेल्या आहेत. हरिओम संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी मंगेश उबाळे आणि अजय झुगरे चांगले असे फलंदाज. दुसरा उत्तुंग असा मारलेला हा फटका आणि त्याच्यावरती 6 धावा. आणि आता मला असं वाटतंय का षटकारांची हॅट्रिक करतो की काय अजय झुगरे.
माफ करा, एक चेंडू डॉट गेला मध्ये, पण तरी पण अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. सकाळी नाश्त्याला वडापाव खाऊन आलाय का काय असा तो अजय झुगरे 2 षटकार मारले त्याने सुरुवातीला. आणि हा अवांतर नो चेंडू घोषित केलाय पंच संतोष राऊत. आतापर्यंतची धावसंख्या 16, 2 चेंडू शिल्लक आणि अवांतर चेंडू नो चेंडू आणि 2 धावा या चेंडूवरती. गर्रकंदशी अशी फिरताना ही धावसंख्या 2 धावेने भरारी घेऊन आतापर्यंत झालेल्या त्या 18 धावा. 4च चेंडू पहिल्याच षटकातील कोतळा संघ अतिशय तळागाळातील हा संघ प्रत्येक ठिकाणी आपली एंट्री फिक्स करतो आणि चांगल्या अशा खेळाचं नेतृत्व करतात कोतळे संघ. आणि कोतळे संघाला सामोरं जाताना हरिओम संघ आणि हरिओम संघाकडून अजय झुगरे प्रथम फलंदाजी करताना आतापर्यंत 18 धावा जमा करण्यात यश आलंय हरिओम संघाला. सुंदर असा डॉट चेंडू टाकलाय तो रवी वीर या बॉलरने. आता मात्र षटकातील शेवटचे चेंडू 18 धावा 5 चेंडू आणि लेग साईडच्या दिशेने मारलेला हा चेंडू आणि त्याच्यावरती पंच आणि मला वाटतं 6 धावा या चेंडूवरती. गर्रकंदिशी धावसंख्या पुढे जाते आणि धावसंख्या 24. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 24. 1 षटक समाप्तीनंतर हरिओम कसारे या संघाची धावसंख्या आली 24 आणि चांगली अशी फलंदाजी करताना अजय झुगरे आपल्या फलंदाजीमध्ये 3 षटकार मारून 18 धावांची भर स्वतःच्या वैयक्तिक खात्यामध्ये आणि संघाची धावसंख्या 24. पुढील षटक कोण घेऊन येत आहे कोतवाल संघाकडून? पटापट गोलंदाजी आधीच ठरवून घ्यायचे कोण पुढचं हे टाकणार आहे षटक. त्यासाठी आता मात्र चांगले असे फलंदाज मंगेश उबाळे, मंगेश गोलंदाजाचा कर्दनकाळ असे समजले जाणारे मंगेश, त्यांना पोलार्ड या नावाने सुद्धा ओळखलं जातं आणि उत्तुंग षटकार मारण्यात त्यांना आतापर्यंत बघूया. हा चेंडू आणि हा चेंडू मला वाटतं डायरेक्ट पद्धतीचा चेंडू होता बॅटवरती, मात्र एकच धाव या चेंडूवरती आणि दुसरं षटक घेऊन आलाय कोतवाल संघाकडून विष्णू आणि विष्णूचा पहिला चेंडूचा समाचार घेताना मात्र एकच धाव मिळाली आहे हरिओम संघाला. धावसंख्या 25, चेंडू 1, अजून 5 चेंडू शेष या षटकातील आणि आता मात्र 3 षटकार मागच्या षटकात मारलेला अजय झुगरे चांगला असा फलंदाज बघूया आपल्या संघासाठी. दुसरं षटक कशा पद्धतीने तो हाताळतोय आणि खेळतोय. तू धाव मी धावतो, तू धाव मी धावतो अशा पद्धतीत एकही धाव मिळालेली नाही आणि दुसरं निर्धाव असा पद्धतीचा चेंडू टाकला होता विष्णूने. आणि आता मात्र या चेंडूवरती एक धाव निश्चित मिळेल ती हरिओम कसाळे या संघाला, तसेच 1 धावने भर अजय या फलंदाजाच्या. आता मात्र त्याच्या धावसंख्यात झालेली आहे त्याची स्वतःची वैयक्तिक 19 आणि संघाची झाली ती 26. आता मात्र क्रिस गेल रायटी क्रिस गेल, मंगेश उबाळे
आणि अजूनही त्याला 4 चेंडू खेळण्याची संधी आहे. त्या 4 चेंडू मध्ये किती धावा करतोय बघूया. आणि आता निर्धाव पद्धतीचा विष्णूने टाकलेला चेंडू, एकही धाव नाही मिळाली. आणि सकाळचं गारगार असं वातावरण या पावसाळी सीझन मधला हा पहिलाच हंगामातला कसारा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून चेंडू झाले 3, 4 झालेत, माफ करा 4. आणि आता हा सुद्धा निर्धाव पद्धतीचा चेंडू. आणि आता मात्र शेवटचा चेंडू शेष. हॅलो हॅलो. आणि आता मात्र अवांतर वाईट चेंडू घोषित केलाय संतोष राऊत यांनी. धावसंख्या 1 ने भर पडून धावसंख्या झाली ती 27. शेवटचा चेंडू शिल्लक. आणि आता मात्र फलंदाजीचं वैशिष्ट्य आपलं दाखवताना मंगेश उबाळे नुसतं लेग साईडला असा हात फिरवला. मला वाटतं त्याने एक हात जरी फिरवला तरी तो चेंडू बाहेर जाईल. आणि आता मात्र धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 33. मंगेश उबाळे आणि सुरुवातीचेच 2 फलंदाज मंगेश उबाळे, अजय झुगरे. पुढील षटक कोतवाल संघाकडून कोण घेऊन येत आहे त्याचं नाव इथे सांगायचंय. संदीप. सर्कलची मर्यादा संपली. हॅलो. दत्तावीर आपल्या संघासाठी पुढील 3रं षटक घेऊन येताना आणि त्याचा समाचार घेतो तो अजय झुगरे. कसरतील एक नावाजलेला असा फलंदाज अजय. आणि उत्तुंग षटकार मारण्यात आतापर्यंत त्याला यश आलेलं आहे. 3रं षटक. आता मात्र गॅपचा लेग साईडच्या दिशेने मारलेला आणि चौकार. या चेंडूवरती 4 धावा मिळतील. धाव संख्या झाली ती 37. अजूनही षटकातील 5 चेंडू शिल्लक. चांगली अशी फलंदाजी करताना आणि त्याचा चांगली फलंदाजी. आणि आता मात्र हॅलो 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 हॅलो. आणि आता मात्र फलंदाजी मार्कवरती मंगेश क्रिसगेल. अवांतर असा चेंडू, वाईट पद्धतीचा चेंडू. या चेंडूवरती 1 धाव मिळेल ती हरिओम कसारे या संघाला. आणि धावसंख्येत भरून धावसंख्या झाली ती 39. दत्तावीर कोतवाल संघाकडून 3रं षटक हाताळतोय. आणि लॉलीपॉप चेंडूवरती खेळायला तो मंगेश उबाळे यांना. मला वाटतं चांगले फलंदाज आहेत, मात्र थोडीशी प्रॅक्टिस त्यांना 1 दिवस पण पुरेसा आहे प्रॅक्टिससाठी. एक 4-5 बॉल जरी खेळले ते तरी पण उत्तुंग असे षटकार मारतात ते. आतापर्यंत दत्तावीर या
गोलंदाजाच्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत आणि त्यांनी 6 धावा फक्त 4 चेंडूवरती दिलेले आहेत. 2 चेंडू शिल्लक. नो चेंडू घोषित केला तो संतोष राऊत, अंपायर संतोष राऊत यांनी. धावसंख्या झाली ती 40. आणि आता मात्र धावसंख्या 4 ने भरवून 44. वाईट चेंडू आणि +1 अशा पद्धतीने भर होऊन धावसंख्या झाली ती 46. अजूनही तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू, 5वा 6वा चेंडू शिल्लक. बघूया मंगेश, आणि मंगेशने मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र बॅक साईडला गेला चेंडू आणि अवांतर अशी एक धाव मिळेल या चेंडूवरती. धावसंख्या झाली आतापर्यंत 3 षटकाच्या समाप्तीनंतर 47. अजूनही 3 षटक शिल्लक. तो हाय बाजूवाला दोन्ही सगळ्यात मेन बॅट्समॅन इकडे बसले त्यांचा सचिन दिघे. तो पण आहे. याचं नाव काय रे? आपल्या दिसत नाही मॅच. आणि आता मात्र विष्णू दुसरं षटक हाताळताना आणि त्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवरती विकेट काढलाय तो हरिओम संघाचा क्रिस गेल मंगेश उबाळे यांचा. आणि मंगेशची जागा सांभाळण्यासाठी गेला तो लखन आणि बॅटिंग लावून गेला तो मक्खन. बघूया लखन आपल्या संघासाठी, हरिओम संघासाठी काय करतोय. अजूनपर्यंत अजय जुगरे जोपर्यंत क्रीज वरती आहे तोपर्यंत धावसंख्या ही वाढती स्वरूपाची राहील. भरपूर थांबला. अभिनंदन. बॅटमॅन पुढील चेंडू विष्णूचा लक्कनसाठी आणि लेग साईडच्या दिशेने आणि पॅरलल 6 मारलं लेग साईडच्या दिशेने. उत्तम असा षटकार. आणि मला मी आताच कॉमेंट्री केली होती लखनने आपल्या बॅटीला लावलंय मक्खन आणि खरोखरच मक्खन लावून गेलेला आणि उत्तम असा षटकार मारलाय. आणि आता अशा प्रकारे संघाची 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत हरिओम संघाच्या. धावसंख्या झाली ती 53. षटक चाललंय 4थं. पुढील चेंडू लखनसाठी आणि तू धाव मी धाव तू धावतो आणि अशा प्रकारे अजय जुगरेला स्वतःच विकेट गमावावा लागलाय रनआउटच्या स्वरूपात. आणि दुसरा झटका बसताना हरिओम संघाला. आणि अजयची जागा सांभाळण्यासाठी गेला तो नयन देवडिगे उर्फ धोनी.
धोनी आपल्या संघासाठी काय करतो बघूया. धुवून टाकतोय का काय अख्खा ग्राउंड. त्याच्यासोबत आहे लखन द मक्खन आणि 3 चेंडू शिल्लक. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 6 धावा जमा करण्याचे जे यश आलंय ते लखन यांना. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. कोथळे या संघाकडून गोलंदाजी करताना 2 विकेट काढलेत विष्णू याने. निर्धाव असा चेंडू, एकही धाव मिळणार नाही या चेंडूवरती. 53. आतापर्यंत 4 चेंडू आणि 53 धावा. 53 धावावरती स्थिर आहे तो धावफलक हरिओम संघाचा. आणि मला वाटतं पुन्हा एकदा उत्तुंग असा षटकार मारलाय तो लखन यांनी. चौकार, माफ करा, चौकार दिला अंपरने. धावसंख्या 57. अजूनही षटकातील 1 चेंडू शिल्लक. निर्धाव असा चेंडू आणि आतापर्यंत 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 57. चांगली अशी धावसंख्या, मापक असं आव्हान देताना हरिओम संघ. शहापूर तालुक्यामध्ये एक नावाजलेला संघ आहे, त्या संघाचं सुद्धा नाव आहे हरिओम. आणि कासाऱ्यामध्ये नावाजलेला एक संघ आहे, त्या संघाचं सुद्धा नाव आहे हरिओम. आणि संघाचे जे सर्व खेळाडू आहेत हे चांगले असे खेळाडू आहेत, फलंदाज आहेत. आणि आता जो गोलंदाज येतोय जयराम श्रीराम, 5वं षटक घेऊन येताना आपल्या संघाला, कोथळे संघाला. आणि धोनीने धुवून टाकलाय आणि हा झेल सुटलेला आहे. मात्र या चेंडूवरती 2 धावा मिळाल्या त्या नयन. आणि हरिओम संघाला धावसंख्या 2 ने भरून 59. आणि हा उत्कृष्ट असा झेल, सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. ऑफ स्पिनर. आता मात्र संघाची धुरा सांभाळण्यासाठी येत आहे स्वतः कर्णधार मैदानामध्ये सचिन. गेल्या 3-4 महिन्याच्या सरावामध्ये प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत बनलेले सचिन. सचिन उर्फ 360. ज्याप्रमाणे एबी डिव्हिलियर्स आपली फलंदाजी करतायत त्याप्रमाणे सचिन या कसाऱ्या गावामध्ये नावाजलेले फलंदाज. आणि मी पुन्हा एकदा लेगच्या दिशेने चाललेला चेंडू दरम्यान 1 धाव पूर्ण. धावसंख्या होती ती 60. पुढील चेंडू आणि हा निर्धाव चेंडू. 2 चेंडू शिल्लक. आणि हा गडीबाज. हिट विकेट झालेला तो लखन. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. 5व्या षटकातील 1 चेंडू बाकी.
आता मात्र लखनची जागा सांभाळण्यासाठी आलेला तो मैदानात प्रवीण. सगळे मान्सून आले ते दीड शेवटचा चेंडू. लास्ट राऊंड आहे आणि हा निर्धाव असा चेंडू. षटक समाप्तीचा इशारा देतात पंच. धावसंख्या झाली ती 7. 5 षटकाच्या समाप्तीनंतर हरिओम बॉईज संघाची धावसंख्या होते ती 60. शेवटचं षटक घेऊन येतो तो दत्ता. बोल ना. निर्धाव असा चेंडू. मागे रे आणि पुन्हा निर्धाव असा चेंडू. आज सचिनला मात्र काही गोंधळ होतोय त्या ठिकाणी फलंदाजी करता वेळेस. पंच सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि पुन्हा निर्धाव असा चेंडू. 3 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव. भाऊ हॅलो. आणि पुन्हा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव. दरम्यान षटकातील 5वा चेंडू. 4 चेंडू निर्धाव. बघूया सचिन काय करतोय ते. आणि हा उंचावून ठेवलेला चेंडू. आउट चला कर तसा चला आउट. आता मात्र या इनिंगचा शेवटचा चेंडू. धावसंख्या 61. 6 बॉल 2च राहत रे याच्या एका ओव्हरीत. एक ओव्हर खाली बाई. आणि हा चांगला चेंडू फटकवलेला. हॅलो. एक धाव दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात गडी बाद. धावसंख्या होती ती 62. जिंकण्यासाठी वीर इलेव्हन कोथळे या संघाला 63 धावांची गरज. आउट लागू राहिले ते. लागू दे ना. कुठे बी नाही नाही म्हणतो जाऊ. आणि आता मात्र हरिओम संघाकडून नवोदित असे
हरिओम संघाकडून नवोदित गोलंदाज विवेक हे सीझन वरती खेळतात आणि आता मात्र ते आपल्या गोलंदाजीचा आणि ते सतत प्रॅक्टिस करत असतात. चांगली अशी गोलंदाजी आहे विवेक यांची आणि पुढील वारसा चालवताना ते आपल्या वडिलोपार्जित वारसा चालवतात आणि आता मात्र तिन्ही पद्धतीच्या खेळामध्ये फॉर्मॅटमध्ये ते उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात. सीझन वरती टेनिस बॉल वरती आणि आता प्रथम वर्ष त्यांचा रबर बॉल वरती आहे आणि फलंदाजीसाठी कोथळा संघाकडून जे चालले आहेत त्यांचे नाव रवी आणि दत्ता. आणि तुम्ही खेळत राहा, जिंकत राहा, खेळत राहा. आयुष्य हा खेळ आहे मित्रांनो आणि तुम्ही एक वेळा हारले चालेल, 2 वेळा हारले चालेल, 3 वेळा हारले तरी चालेल, पण तुम्ही स्वतःकडून कधी हारून घेऊ नका. माणूस तेव्हाच हारतो जेव्हा तो स्वतः हारतो, मनातून हारतो, तेव्हा तो मात्र पूर्ण हारलेला असतो. माणूस सरावाने जिंकत असतो. लक्षात घ्या. आता मात्र नवोदित असे दोन्ही संघ हरिओम आणि कोथळा कोण आहे बॉलर दिसल का हे बॉलर कोण आहे? काय माहित कोण बॉलर कोण सिद्धेश बिन्नर. आणि हरिओम संघाकडून पहिलं प्रथम षटक घेऊन येताना सिद्धेश बिन्नर लेफ्ट हँड मारा करताना आपल्या संघासाठी चांगला असा गोलंदाज कसारा हरिओम संघाकडून प्रथम गोलंदाजी करताना बघूया आपल्या पहिल्या षटकामध्ये कशा पद्धतीने तो मारा करून आपल्या संघासाठी कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करतो. तसेच कोथळा संघाकडून रवी आणि दत्ता स्ट्राईकला आहेत. ते दत्ता आपल्या संघासाठी काय करतात, कुठला पत्ता शोधतात दत्ता बघूया. उत्कृष्ट असा चेंडू आणि या चेंडूवरती उत्कृष्ट असा षटकार. पहिल्याच चेंडूवरती षटकार मारण्यात यश मिळालं त्या दत्ता याला आणि चांगलाच पत्ता शोधला त्यांनी. हरिओम संघाचा पहिल्याच चेंडूवरती 6 धावा मिळवण्यात आणि बाद करण्यात यश आलंय ते सिद्धेश यांना. 2 चेंडू आणि आतापर्यंत 6 धावा कोथळे संघाच्या. आणि दत्ताची जागा सांभाळण्यासाठी गेला तो विष्णू. विष्णू आपल्या संघासाठी कोथळे संघासाठी काय करतो, पटापट लवकर जायचंय विष्णू, धावत जायचंय जरा, कारण याच्यानंतर पण अजून 2 सामने खेळवायचे कमिटीला. आपण जेवढ्या लवकरात लवकर सामने पूर्ण कराल तेवढे पुढचे सामने सुद्धा पूर्ण होतील याची दक्षता घ्यायची. कोथळे संघ सिद्धेश पुढील 3रा चेंडू टाकताना त्याचा समाचार घेतो तो विष्णू. लेग कटर पद्धतीचा चेंडू टाकताना सिद्धेश. स्पीड थोडा कमी आहे मात्र टप्पा अचूक असल्या कारणाने त्याचा हा चेंडू अचूक जागेवरती पडला, विष्णूला कळाला नाही आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू हा झालाय तो. 3 चेंडू आतापर्यंत 6 धावा. हा शॉट टाकला आणि शॉट चेंडूवरती आणि चांगली फिल्डिंग आणि विष्णू लेग साईडच्या दिशेने मारलेल्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्या. तर या चेंडूवरती 4 चेंडू 8 धावा झाल्या आतापर्यंत. लेग साईडच्या दिशेने मारताना आणि लेग कटर ऑफ साईडला टाकताना गोलंदाज सिद्धेश. बॉलर आला
आणि स्टेट ड्राईव्ह मारलेली आहे. या चेंडूवरती 4 धावा मिळाल्यात विष्णू तसेच कोथळे संघाला. धावसंख्या 4 ने भर पडून 12 झालेली आहे. एक चेंडू शिल्लक. आता मात्र शेवटचा चेंडू सिद्धेशच्या षटकातील. आणि आता मात्र नो घोषित केलाय तो पंच संतोष राऊत यांनी. धावसंख्या 13. 5 चेंडू झाल्यानंतर धावसंख्या 13. एक चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू शिल्लक. पहिल्याच षटकातील ही फ्रीट असेल, लक्षात घ्यायचं आहे. आणि सुंदर असा चेंडू. मात्र या चेंडूवरती सचिन स्वप्नील यांना काही व्यवस्थित फिल्डिंग करता आली नाही आणि अशा पद्धतीत हा षटक संपलाय. एकच धाव संख्या 14. 15. विचारून घे धाव किती घेतला. एकच धाव घेतली ना पंच. 2 का? ओके ओके ओके. 15. धाव संख्या 15 झाली आता एक षटकानंतर. बॉलर कोण आहे. आणि आता पुढील षटक जो घेऊन येतोय तो प्रमिल बिन्नर. मागच्या सीझन मध्ये चांगला असा फलंदाज तसंच गोलंदाजीचे प्रदर्शन करताना प्रमिल बिल्नर यांनी चांगली अशी गोलंदाजी तशी फलंदाजी केलेली. आणि आता मात्र दुसरं षटक हरिओम संघाकडून पहिलाच चेंडू अवांतर व्हाईटच्या स्वरूपात टाकलाय. एक धाव मिळाली या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने भर पडून पुढे जाताना 16. हा फारच लांब मारला आणि काय. आणि ऑफ साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. 4 धावा या चेंडूवरती. धावसंख्या 4 ने भर पडून 20. 29 बॉलर 43 पाहिजे. 20 एक वाईट टाकला. एक वाईट. 20. एक चेंडू आणि 20 धावा. 39 बॉलर. आणि अचूक असा चेंडू अचूक असा टप्पा मिळालाय तो प्रमिल बिन्नर यांना. 2 चेंडू आतापर्यंत त्यांच्या षटकातील झालेले आहेत. मागव 90. ये बाबा. अवांतर असा चेंडू ये extra. व्हाईट. आणि एक धाव भर पडून धावसंख्या झाली ती एकच धाव. वाईट मागं रन नाही डिक्लेअर मध्ये. 21. डिक्लेअर मध्ये. ये बाबा. बिमर. आणि हा दुसरा नो बिमर. आणि फ्रीट या चेंडूवरती. ये extra रन आला का नाही ना. धावसंख्या 22. आता मात्र फ्री हिट राहील. आणि त्या फ्री हिटचा समाचार कसा घेतोय तो रवी. हे ड्रॉ सोडून घे ना. ड्रॉ सोडून घे ना पुढचा. निर्धाव असा चेंडू. मान्सून आहे ना. वासाळा. वाशाळा आणि डीके गोलबन या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. वाशाळा आणि गोलबन. आणि मारला हा चेंडू ऑफ साईडला. मात्र चौकार या चेंडूवरती निश्चित मिळेल. आणि पावसाने आगमन केले अशा पद्धतीने 4 धावांनी भर पडून धावसंख्या पुढे गेलेली आहे. धावसंख्या झालेली ती 26. आतापर्यंत चेंडू झाले 4. धावसंख्या आली 26. हा सुद्धा चौकार. दोन्ही चौकार मारले परंतु फिल्डिंग मध्ये कुठलाही बदल केलेला नाही. आणि मला वाटतं त्याच दिशेने बाउंड्री गेलेली आहे. आणि धावसंख्या आली ती 30. शेवटचा चेंडू शेष वाशाळा आणि
डीके गोलबन या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आता नाणेफेकीसाठी यायचं आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. निर्धाव असा चेंडू, षटक संपलेला आहे. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 30. चांगली अशी धावसंख्या आतापर्यंत. आणि आता 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 33 धावांचं आव्हान. आणि मला वाटतं जोपर्यंत तुम्ही विवेक या नोंदीत आणि टेक्निकल असा गोलंदाज आहे तो विवेक, याला तुम्ही संधी देत नाही तोपर्यंत मॅचच्या ज्या आशा आहेत शेवटपर्यंत टिकून राहाव्या असं जर तुम्हाला वाटत असेल तर विवेक या गोलंदाजाचा विचार तुम्ही जरूर करावा. कारण तो रोज येऊन प्रॅक्टिस करतो. चांगला असा गोलंदाज विवेक. आणि आता मात्र इम्रान ताहिर उर्फ इगू उर्फ इम्रान ताहिर गोलंदाजी मार्कवर 3रं षटक हरिओम संघाकडून घेऊन येताना. बरेच वर्ष झालेत या खेळाडूला. जवळजवळ मला वाटतं लहानपणापासून हा जो वयाच्या 9व्या का 10व्या वर्षापासून खेळतो. डीके गोलबनचा जो कर्णधार आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. डीके गोलबन संघाचा प्रतिनिधी कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचे. डीके गोलबन. आणि आता इम्रान ताहिर चांगली अशी गोलंदाजी करताना मात्र आंबा पण नाही भेटला आणि संत्री पण नाही. आणि अशा मात्र 2 धावा या चेंडूवरती. नाणेफेकीचा कॉल होताना वाशाळा वर्सेस डीके गोलबन. पहिला चेंडू शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता आणि षटकार. 2 चेंडू झालेत. 2 चेंडूवरती आतापर्यंत 8 धावा भेटलेल्या आहेत कोथळे संघाला. उत्कृष्ट हाच टप्पा पाहिजे होता परंतु. आणि अशा पद्धतीने डीके गोलबन हा संघ टॉसविन होऊन त्यांनी आपला निर्णय कळवायचा आहे. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. धावसंख्या झाली ती 39. उत्कृष्ट अशी फिल्डिंग फलंदाजीचा नजारा आपल्याला इथे बघायला मिळाला मैदानामध्ये. आणि रनआउट चांगली अशी क्षेत्ररक्षण केलेलं आहे. त्याचं नाव मला इथे सांगायचंय. प्रवीण इदे या नवोदित खेळाडूंनी चांगले असे क्षेत्ररक्षण करून आपल्या संघाला एक फलंदाज जो होता तो बाद केलेला आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना इगो आतापर्यंत 4 चेंडू त्यांनी फेकलेले आहेत, टाकलेले आहेत. आणि त्या 4 चेंडूंवरती 40 धावा कोथळे संघाला आतापर्यंत प्राप्त करता आलेले आहेत. विष्णू टू इगू टू विष्णू. बघूया आपल्या संघासाठी कशा पद्धतीने. आणि या चेंडूवरती लॉंगॉनच्या दिशेने मारलेले चेंडू. 1 धाव मिळाली या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने भर पडून 41. आता मात्र पंढरी फडके निर्धाव असा चेंडू. आणि ओव्हर झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धावसंख्या झाली ती 41. आणि जोपर्यंत तुम्ही. आणि आता खरं तर मला वाटतं आता जे धावसंख्या पाहिजेत 18 चेंडू मध्ये 22. आणि मला वाटतं खरोखर विवेकच एक त्याच्यामध्ये क्षमता आहे का गेम चेंज करण्याची. मी मगासपासून ह्याच गोलंदाजाचं नाव घेत होतो. आणि तो गोलंदाज आता गोलंदाजीसाठी मैदानात उतरलेला आहे. बघा तुम्ही
त्याच्या हातामध्ये अशी जादू आहे का तो दोन्ही साईडला बॉल फिरू शकतो. स्ट्राईकला विष्णू आहे ना रे? बघा तुम्ही. विष्णू आहे का? पंधरा विष्णू आहे. आणि फलंदाजीसाठी येतो विष्णू आणि विवेक. पहिला चेंडू टाकलेला निर्धाव असा चेंडू होता. मम्या catch होईल. अचूक टप्पा होता मात्र विष्णूने चांगल्या पद्धतीने खेळून या चेंडूवरती षटकार प्राप्त केला या चेंडूवरती. आणि डीके गोल्डन या संघाने टॉसविन होऊन फलंदाजीचा निर्णय स्वीकारलाय. वाशाळा संघाला गोलंदाजीसाठी पाचारण केलेले आहे. अवांतर स्वरूपात एक धाव मिळेल या चेंडूवरती. विवेक सुंदर अशी गोलंदाजी करताना बॉल थोडा ओला होतो त्याच्यामुळे तो टर्न होत नाही, परंतु विवेक सुंदर अशी गोलंदाजी करतो. बघूया आता त्याचा दुसरा चेंडू आहे. अजून 5 चेंडू शिल्लक आहे. बघूया कशा पद्धतीत टाकतो विवेक. सुंदर असा चेंडू टाकला आणि निर्धाव पद्धतीचा. बघा मी मगाशीच म्हणालो होतो त्याच्या हातामध्ये जादू आहे. दोन्ही साईडने तो बॉल टर्न करतो. ऑफ साईड लेग साईड. त्याला ती लहानपणापासूनच त्याच्या वडिलांकडून तो वारसा मिळालेला आहे. चांगला असा चेंडू टाकला होता विवेकने. मात्र व्हाईट आणि एक अवांतर धाव असे 2 धावा मिळतील या चेंडूवरती. 50 झाली. हा, वाईट. आणि कोथळे संघाच्या धावसंख्येत 2 ने भर पडून धावसंख्या झाली ती 50. अजूनही 16 चेंडूत 13 धावा. 16 चेंडूत 13 धावांची गरज. विवेक आपल्या संघासाठी हरिओम संघासाठी काय करतो बघूया. सुंदर पद्धतीचा चेंडू विवेक यांचा. आणि मला वाटतं अजूनही त्याच्या हातामध्ये एवढी जादू आहे का तो अजूनही त्याच्या षटकातील जे चेंडू शिल्लक आहेत 3 निर्धाव टाकतो की काय बघूया. सुंदर 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 चेंडू. मात्र थोडासा लेग साईडला वाईड गेलेला आहे. टप्पा त्याचा अचूक आहे मात्र लेंथ थोडी भेटत नाही. वाईट घोषित केलाय संतोष राऊत यांनी. आता शेवटचे 15 बॉलात 10 रन पाहिजेत. मंगेश एवढे सुंदर बॉल विवेक हे टाकतात, परंतु आपण गचाळ क्षेत्ररक्षण करतात त्याच्यामुळे एक रन महत्वाचा इथे. वनडी हा चेंडू निर्धाव असा. बघा मी म्हणालो होतो विवेक हे शेवटच्या षटकापर्यंत मॅच कशी खेचून आणायची आपण बघू शकता. एक उत्तम उदाहरण आहे. हा नन्ना जादूगर त्याचं नाव आहे विवेक ढगळे कसारा संघाकडून. मला वाटतं त्याचं वय किती असेल त्या वयापेक्षा त्याचा बघा त्याचा हौसला किती महत्वाचा आणि त्याची ऍक्शन. परंतु या शेवटच्या चेंडूवरती 6 धावा मिळालेल्या आहेत कोथळे संघाला 59. आणि धावसंख्या झाली 59. 12 चेंडूत 4 धावा. आता मात्र फक्त 12 चेंडू मध्ये 4 धावांचं आव्हान. चांगल्या पद्धतीचं चेंडू टाकले विवेक याने. त्याच्या कमीत कमी वयामध्ये त्याने पहिलंच हा सामना खेळताना मला वाटतं सगळ्यांनी टाळ्या वाजून त्याचं स्वागत करावं. त्याचा हौसला वाढवावा. हीच वर चालू आहे. 6 मारला. पहिल्या बॉलला 3 रन वाईड. आता मात्र पुढील षटक घेऊन येतोय तो आपण 2 रन नंतर 1 रन परत 2 वाईड नंतर परत 2 बॉल डॉट नंतर 6. स्वप्नील आपल्या संघासाठी कशा पद्धतीने टाकतो 5 षटक. 12 चेंडू 4 धावा हवेत. आणि नो चेंडूवरती मला वाटतं अवांतर अशी एक धाव मिळाली आहे. आणि हा सामना मला वाटतं कोथळे संघाने जिंकून
जिंकलेला आहे आणि यापुढील होणारा जो सामना आहे वाशाळा संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं आहे कारण हे रबरी पावसाळी सामने आहेत. दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे. वाशाळा आत्ताच्या हंगामातला जो फायनल मारू वाशाळाला